दोन शब्द आपल्या सगळ्यांना सांगतो। भगवान बाबा श्रेष्ठ आहे, त्यांचं जीवनचरित्र श्रेष्ठ आहे आणि करोडो रुपये जरी एखाद्या गावाने गडाला दिले आणि जर बाबा त्या गावात दिले नसले तरी सुद्धा ज्या गावात बाबा गेलेले ते गाव श्रेष्ठ आहे, बरोबर आहे। म्हणून आपल्या गावात बाबांनी मुक्काम केलाय, आपल्या आजोबांना वाडवडिलांना सहकार्य केलेलं आहे। आता ते डोक्यात ठेवा, झालं गेलं घोडं गंगेत नाही, आता म्हाताऱ्या माणसाने पण थोडस आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं, गावाकडे देऊ नये। म्हणून ज्यांनी जागा, एक लक्षात ठेवा, चेष्टेचा विषय नाही, ज्यांनी जागा दान दिली ना ती भगवान बाबाला दिली। तिथे आता बाबाचं मंदिर होणार आहे, म्हणजे किती पवित्र जागा आहे ती, आणि तिथे जागा दिल्याचे दोन्ही कारण आहेत। बाबाचं मंदिर पण आहे, उद्या एखादा मोठा कार्यक्रम करायचा असला तरी तुम्हाला ती जागा आहे, मंगल कार्यालय आहे, गावाच्या लोकांसाठी आहेत। म्हणून आज खऱ्या अर्थानं चांगला काला झाला, तुम्ही सगळे एकत्रित आलात आणि तुमच्या डोक्यातली हवा गेली की बाबाला पैसे लागतात, बाबा देऊन चाललाय। फक्त एकच आहे, गडाबद्दल इथून पुढं कोणत्याही महाराजांच्या इतरांच्या तोंडून शब्द ऐकून घेऊ नका। गड भगवान बाबाचा आहे, नामदेव शास्त्रीचा नाही, नामदेव शास्त्रीचा नाही। पुन्हा डबल सांगतोय, बाबाचा गड आहे। जसं शिवाजी महाराजांबद्दल बोलल्यानंतर, रायगडाला बोलल्यानंतर त्रास होतो, तसं भगवान गडाबद्दल बोलला तर त्रास झाला पाहिजे। त्याला खानदानी भगवान बाबाचा भक्त मानतात, हे आपली अस्मिता आहे आपल्यासाठी। आणि पुढचं सांगतो, गड एक निमित्त आहे, पण पंढरपूरला बाबाचं मोठं आहे, आळंदीला आहे, तुम्ही राहता ना त्याच्यामध्ये, आला गेला तुम्हाला उतरायला आहे त्या ठिकाणी। मग बाबाच्या निमित्ताने ती समाज व्यवस्था आहे, आपल्याला उतरण्यासाठी। तुम्ही गडावर आलात, कोणीतरी दिलेले आहे, तुम्ही खाऊन आलात, तुमची व्यवस्था झाली, आपली अस्मिता आहे, आपलं हे आहे। मग इथून पुढे लक्षात ठेवा, छाटगोड बोला, काही भेट घालू नका। आणि मी जरी कीर्तन केलं असतं 2 तास, राग डोक्यात होतच ना माझी, पण तुमच्या डोक्यात राग आहे म्हणजे काही मी साधू माणूस आहे म्हणून राग सोडला असं वाटतंय। ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी आहेत, फरक फक्त। म्हणून एक व्हा, एकता ठेवा। आणि आज गडाला चांगलं झालं, नवीन जागा मिळाली। मला वाटलं नवीन कुठेतरी सप्ताह ठेवला असेल एवढ्या वर्षामध्ये, 20 वर्षात। मी फार आशेने आलो होतो, म्हणलं समाज पुढा असेल, गाव मोठा असेल। मी जिथं 14-15 वर्षापूर्वी कीर्तन केलं तिथं आज तिथंच करतोय मी। मग आता इथून पुढचं चित्र बदलेल आणि नवीन पिढी आहे। बाबाचा गड बदलला, भोगलवाडी पण बदलेल, बरोबर आहे की? तिथे सुविधा निर्माण होतील। फक्त आता एक सगळ्यांना सांगणे माझं, ते सौजन्याने बोलले, आता गडाच्या नादी जे लागेल त्याचं कल्याण होणार नाही, हे लक्षात ठेवा। आता बाबाचं मंदिर तिथं होतंय ना, तुम्ही बदलू नका। आणि तिथं राजकारणाला तुम्हाला 10 जागा आहेत, 1000 जागा आहेत राजकारणाला, पण भगवान बाबाच्या मंदिराचं जिथं होतंय त्या जागेवर आणि मंदिराविषयी कोणी राजकारण करणार नाही। आणि मंदिराचं आता आखणी होईल, सुरू करा, डिझाईन घ्या, जेवढा पैसा लागेल तुम्हाला भगवान गडावर घेऊन या, मी आल्यानंतर तुमच्याकडून वसूल करेन। पण मंदिराचं काम सुरू करा, 1 वर्षामध्ये मोठं काम, निदान मूर्ती बसवा इतकं करा, कळस आपण शिखर नंतर करू, पण काहीतरी बांधकाम करून हे करा। आणि कंपाऊंड तर सरकारतर्फे तुम्हाला मिळते, आणि सगळे राजकीय लोक आहेत, तेव्हा कंपाऊंड आणायला हरकत नाही, त्यांना आता गरज पण आहे 4 महिने। त्याच्यामुळे तुम्ही आता हात धुवून घ्या, कंपाऊंड वॉल करून घ्या छानपैकी। थोडे नेते आहेत, त्यांनी हात जोडून सांगितले, त्यांचं काम भगवान बाबांच्या मंदिरासाठी कंपाऊंड करणे, रस्ता करणे, निधी आणणे, गावातल्या ग्रामपंचायत सरपंच सहित तिथं काम करा, बरोबर आहे का गावकरी? आणि तुम्ही हे डोक्यात ठेवा, बाबांनी सांगितलंय, जय भगवान चायलेलं आहे तुझं,
हे महत्वाचं आहे. आपला घरगुती अस्मितेचा विषय आहे, म्हणून सगळ्यांनी काम करून जितकं मंदिर उचलता येईल तितकं मंदिर लवकर उचला. आणि एक चांगला संदेश देऊन चाललोय बरं का तुम्हाला. आता हे काही तुम्हाला टोमणार नाही, हे तुमच्या गावातली समस्या नाही. तुमच्या शेजारी बोरकिनी गाव आहेत ना, ते आहेत ना बोरकिनीचे इथं, बोरकिनी ओळखा जाऊ द्या. बोरकिनी तुमच्या गावासारखीच 2 वर्षापूर्वी त्या गावात समस्या होती. गाव मोठं आहे आणि गावामध्ये मंदिरच नव्हतं. मग त्या गावामध्ये जिथं मंदिर आहे त्याच्या शेजारी 25 लाखची जागा घेतली, मी घेतली बरं, आणि वर्गणी केली. अगोदर जागा घेतली आणि दुसऱ्या वर्षी वसूल केलं. तिथं आता बाबाचं मंदिर चालू आहे. मी मागे ऐकलं असेल 93 लाख रुपये वर्गणी झाली बोरकिनीची. त्यातले 50 लाख रुपये मी त्या गावाला परत केले. 25 लाखाची जागा घेतली. मुसळे कंपनी आहेत आणि त्यांची दिंडी आपल्या दिंडीमध्ये येत असते आणि 25 लाखाचं मंदिर चालू आहे. आता शिखरापर्यंत आलेलं आहे ते. म्हणजे एक तुम्ही असं डोक्यात घेऊ नका, असे अनेक गाव आहेत की जिथं वर्गणी करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ती वर्गणी परत गावाला दिली. बोरकिनी आपलंच गाव आहे, प्रॉब्लेम झाले होते, मंदिरच नव्हतं भगवान बाबाचं, वर्गणी करून त्या गावातलेच 50 लाख रुपये त्याला ते मंदिर बांधलंय. मग असं काही आपलंच गाव खराब आहे असं डोक्यात आणू नका. बरेच गावं असे आहेत जिथं पैसा आहे पण एकता नाही. पण भगवान बाबाच्या नावाने आता तिथे एकता झाली. त्या गावात लग्न करायला जागा नव्हती, आता ह्या गावामध्ये जी जागा आहे तिथं लग्न चालू आहे, समाजकार्य चालू आहे, तिथं मंडप आलेला आहे आणि छान विकास झालेला आहे. तसंच आपल्या भोगलवाडीमध्ये विकास होईल आणि सगळ्या लोकांनी ज्याला की मंदिरासाठी काम करावं, निधी आणावा, स्वतः लक्ष द्यावं. पुढच्या वर्षी सप्ताह तिथं होईल.